नशीबवान या आगामी मालिकेतल्या कलाकारांनी झी 24 तासच्या बाप्पाच्या दर्शनाला ते आलेले आहेत। यावेळी त्यांनी मालिकेबद्दल सेटवरील मस्ती धमाल याविषयीची बरंच काही गप्पा सांगितलेल्या आहेत। पाहूया। नमस्कार मंडळी, मी कावेरी आणि आज आपल्या झी 24 तासच्या ऑफिसमध्ये पूर्ण स्टारकास्ट आली आहे, ते सुद्धा नशीबवान मालिकेची। सो कसं वाटतं आणि आमचा बाप्पा कसा वाटला? खूप गोड, दरवर्षीप्रमाणे। आणि मालिकेविषयी काय सांगशील? काय तयारी चालू आहे? बाकी मालिकेची तयारी जोरदार चालू आहे, शूटिंग जोरदार चालू आहे सध्या पावसाळ्यात देखील। आणि शूटिंगचा श्री गणेशा झालाच आहे, त्याचबरोबर आज गणपतीमध्ये आमच्या प्रमोशनचा श्री गणेशा झालाय। मला वाटतं की हे खरंच नशिबांच्या नशिबाची गोष्ट आहे की नशिबांचं नशीब आहे की गणपतीत आम्ही या मालिकेची सुरुवात केली आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद आम्हाला लाभो ही बाप्पा चरणी आमची प्रार्थना। टेलिव्हिजनवरती नकारात्मक भूमिका करायला खरंच खूप मजा येते, हे मी ऐकलं होतं आणि आता ते मला करायला मिळतंय। सो मलाही ते जाणवते की खरंच यार थोडासा एक तिखटपणा जरा दाखवायला मजा येते। सतत गोड खाऊन सुद्धा थोडं हे होतं ना, थोडा एक लाईफमध्ये थोडं काही स्पाइस पाहिजे। सो आय थिंक तो स्पाइस कुठेतरी आणण्याचा मी प्रयत्न करते आमच्या मालिकेमध्ये आणि खूप मोठी आमची सगळी टीम आहे। आज आम्हाला यायला मिळालंय, बाकीचे टीम मेंबर्सना आम्ही मिस करतोय, पण अजूनही सगळी अजय पुरकर आहेत, बरेच आणखी लोक आहेत, तेही नेगेटिव्हमध्ये आहेत। सो बघूया की हा तडका कसा प्रेक्षकांना आवडतोय आमच्या मालिकेमध्ये आणि 100% आवडणार आहे। सगळं छान कॉम्बिनेशन जुळून आले आमच्याकडे। आम्हाला काय म्हणतात ना, भाग्यवान आहोत आम्ही, नशीबवान आहोत की आम्हाला आदिनाथ आमच्या सिरियलमध्ये आलेला आहे पहिल्यांदा। आणि नशीबवान आहे आणि ती केमिस्ट्री बिकॉज आम्ही दोघंही एकमेकांना ओळखतो, त्यामुळे आम्हालाही सीन्स करताना मजा येते। काय वेगळेपण वाटतंय तुला आता या सिरियलमध्ये काम करताना? वेगळेपण म्हणजे सगळंच खूप वेगळं आहे, कारण याच्या आधी मी चित्रपट आणि रंगभूमीवर काम केलं आहे, त्यामुळे तिकडे कामाची जी पद्धत असते ती पूर्ण वेगळी आहे आणि इकडे यू हॅव टू बी व्हेरी क्विक आणि तुम्हाला सगळ्याचा जास्त अभ्यास मिळेल। फिल्म आणि नाटकाला कसा एक वेळ मिळतो आपल्याला, इकडे काही वेळ नाही मिळत। सो तुम्हाला पटपट सगळं करावं लागतं आणि तेवढ्याच कन्व्हिन्सिंगली करावं लागतं। सो हेच खूप मोठं चॅलेंज आहे। पण आता मी हे एवढी सगळी छान लोक असताना आणि एवढे सगळे सिनियर्स असताना मला हे खूप शिकायला मिळतंय। रोजच काहीतरी शिकत असते, म्हणजे जनरल गप्पा जरी मारत बसलो तरी पण मी काहीतरी शिकतच असते। तुझ्यासाठी माझा प्रश्न आहे, बाप्पा आणि तुझं नातं कसं आहे? बाप्पा आणि माझं नातं, बाप्पा हा आमच्या डे टू डे लाईफमध्ये सगळ्याची सुरुवात बाप्पापासूनच होते। आमच्या शूटिंगची पण सुरुवात बाप्पा, गणपती रोल झाल्याशिवाय कधीच होत नाही, ही प्रथाच आहे आणि एक अविभाज्य भाग आहे आमच्या आयुष्याचा बाप्पा। सो आम्ही खरंच एक खूप चांगला योगायोग आहे की ही मालिका आम्ही सुरू केली आहे, तेही गणेश उत्सवात। आणि आज पहिला दिवस आहे आमच्या प्रमोशनचा आणि पहिला दिवस आम्ही एक्झॅक्टली